चर्चा आपण प्रवीण गुप्ता साहेबांची सुद्धा करणार आहोत. मात्र सुरू होणाऱ्या मॅच मध्ये जर विचार केला तर केबीएम स्पोर्ट्स संघाने पहिला मॅच खेळला होता आणि पहिल्या मॅच मध्ये त्याने विजय संपादन केला होता. त्याच्यानंतर एका बाजूला जॉय स्पोर्ट्स चिंचोटी संघाने पहिला मॅच खेळला असताना पहिल्या मॅच मध्ये त्यांना पराभवाचा धक्का लागला होता. पहिल्या 3 षटकांकरता मी समालोचन कक्षातून समालोचक संदीप गावण पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये माझ्यासमोर जुळले जात आहेत ते म्हणजेच दीपेश माने. हा चेंडू इनफिल्ड वरून खेळला जातो. चेंडू लॉंग ऑन पट्ट्याबाहेर सीमारेषे पार आर पार दमदार शानदार हा चौकार. स्पोर्ट्स संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिले जॉय स्पोर्ट्स संघाला. मुकेश नावाचा खेळाडू खेळायचा होता ऑन साईडला, चेंडू जातो ऑफ साईडला शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. कारण गोलंदाज विश्वनाथ जाधव याला तुम्ही किती चांगले फटके खेळू शकतायत हे निश्चितच पाहणं वागवं ठरणार नाही. कारण अप्रतिम दर्जा क्रिकेटचा दर्जा काय असतं, टॅलेंट काय असतं, गुणवत्ता काय असतं ते दाखवून दिलंय मागच्या काही वर्षांमध्ये खेळाडू विश्वनाथ जाधव यांनी. आता एक बदल पाहायला मिळतोय. हा चेंडूला मिड ऑफ मध्ये टोळवलंय. 1 धाव पूर्ण केली. एका धावणीची धावसंख्येत बदल. धावपळकर धावा लागले ते 6 धावा. पहिलं वर्ष जे होतं APLचं त्या पहिल्या वर्षामध्ये ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड झाली होती विश्वनाथ जाधव याची. आणि यंदा आपण बघतायत या 2021 मध्ये रणजीपट्टू विनायक भोईर मॅन फ्रॉम अर्नाळा हा खेळाडूला ब्रँड अँबॅसेडर म्हणून इथे नेमण्यात आलंय, जो फायनल डे मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मला आठवतं विनायक भोईर पहिला मॅच तामिळनाडू संघाविरुद्ध रणजी मॅच खेळत असताना भागीदारी भक्कम होत असताना त्या भागीदारी तोडण्याचं काम केलं होतं विनायक भोईर यांनी. धावफलकावर चालू असलेल्या मॅच मध्ये धावसंख्या 6. पुन्हा आता लगातारचे 2 बॉल टाकलेत गोलंदाजाने. काय चांगलं प्रदर्शन, चांगलं कमबॅक. पहिल्या चेंडूवर चौकार लागल्यानंतर चांगला आकार आल्यानंतर गोलंदाजाने मात्र आपल्या बोटांची जादू फिरवायची लिलिया किमिया करायला सुरुवात केलंय. पॉवर प्लेचे षटक 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन आणि 1 मिड विकेट. ओहो कही पे निगाही कही पे निशाणा. खेळायचं होतं ऑन साईडला, चेंडू जातोय ऑफ साईडला. 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. खराब फेकी, खराब प्रदर्शन आणि फायदा झालाय फलंदाजाला. लेग बाईच्या स्वरूपात या 2 धावा अंकित होत आहेत. याचबरोबर या पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना जॉय स्पोर्ट्स चिंचोटी संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 8 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. प्रेक्षक कुठेच जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आदिवासी प्रीमियर लीग 2021. देणारी एक महान व्यक्ती, आर्थिक सहकार्य करणारी महान व्यक्ती व्यासपीठावर बसलोय, जे नेहमीच आवाहन करते की आम्हाला सांगा कुणाला काही गरज असेल, गरीब व्यक्तीला जर गरज असेल तर आमच्या निदर्शनास आणून द्या. हे नेहमीच वक्तव्य असतं प्रवीण गुप्ता साहेबांचं. आणि मला आठवतोय मागच्या महिन्यामध्ये आमच्या बापाणे गावात सुद्धा 40 प्लसच्या क्रिकेटच्या स्पर्धा होता. त्या स्पर्धेकरता यूट्यूबचा खर्च उचलण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. आणि त्या व्यतिरिक्त त्यांचे बंधू प्रदीपजी गुप्ता यांनी सुद्धा आर्थिक सहकार्य केलं होतं. या महान व्यक्ती व्यासपीठाला भेट देत आहेत, या टुर्नामेंटच्या निमित्ताने इथे येत आहेत. येस संदीप सर, पैशानं श्रीमंत असलेली माणसं तुम्हाला पदोपदी मिळतील, परंतु मनानं श्रीमंत असणारी गुप्ता साहेबांसारखी माणसं फार कमी या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चर्चा पुन्हा आपण करूया. आता गोलंदाज मार्गावर एक बदल केलाय. राकेश वनगे नावाचा गोलंदाज आलाय. नेहमीच या खेळाडूला आपण बघत असतो तो म्हणजेच गोखिवरे झरीमरी स्पोर्ट्स गोखिवरे संघाच्या माध्यमातून तो खेळत असतोय. आणि आता तो या APL मध्ये केबीएम स्पोर्ट्स सातवली संघाचा सदस्य आहे. समोरच्या एंडकडून तो गोलंदाजी करतोय. एक अतिशय चांगला खेळाडू आहे आणि खेळाडू चांगला असण्यापेक्षा त्यांची वर्तवणूक फार चांगली असणं गरजेचं असतं.
ओ काय चांगला आकार दिला जातोय चेंडूला, वळणदार चेंडू टाकतोय. लगातारचे 2 बॉल डॉट टाकलेत गोलंदाज राकेश राणे. काय प्रतिक्रिया द्याल या पडलेल्या 2 चेंडूंबद्दल? अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. इथं मात्र कोणतीही संधी नाहीये फलंदाजाला हात खोलण्याची. आणि ही जी रणनीती बदलली आहे मुकेश आणि संतोषला आघाडीला आणण्याची, ही रणनीती कुठेतरी अंगलट येताना पाहायला मिळते आहे जॉय स्पोर्ट्स साठी. धावसंख्या 8, चांगला एक्सपिरियन्स आहे. तो एक्सपिरियन्स मुखातून आपल्याला दाखवताना दिसतोय. दीपक माने एक अतिशय चांगले समालोचक. आता ऑन ड्राईव्ह केलाय फलंदाजाने, एकच धाव मिळेल, एक धावपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. जॉय स्पोर्ट्सला या संघामध्ये या मॅच मध्ये आणखीन चांगला दर्जा दाखवावा लागेल, फलंदाजी चांगली पेश करावी लागेल. पहिला मॅच त्यांनी गमावलाय आणि दुसऱ्या बाजूला आत्मविश्वास वाढलाय केबीएन स्पोर्ट्स संघाचा, कारण पहिल्या मॅच मध्ये त्यांनी विजय संपादन केला होता. गोलंदाज तयार राकेश वनगे, समोर उजव्या हाताचा फलंदाजा करता. हा चेंडूला इनफिल्ड वरून खेळायचा होता. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात, विकेटचं पतन होत आहे आणि हा लागलाय पहिला धक्का. पहिला गडी बाद जॉय 11 चिंचोटी संघाचा. धाव फलकावर धावा 9 असताना. कमॉन डीजे. गीताप्रमाणे ही संस्कृती जपणं फार महत्वाचं आहे दीपेशजी, कारण गीतं खूप चांगले वाचतायत. धाव फलकावर धावा लागले ते 9 धावा. गडी बाद झालं तर पहिला नवीन फलंदाज गेलाय प्रकाश तुंबडा, एपी टेनिस विश्वातील महानतम खेळाडू म्हणून ज्याचं मी वर्णन करतोय. आणि त्याच्या अगेन्स्ट आपण बघतो यष्टीरक्षकाच्या पाठीमागे यष्टीरक्षकाची भूमिका करताना विश्वनाथ जाधव सारखा एक चांगला खेळाडू. तर राकेश वनगे त्याच्या कोट्यातील आता 5वा चेंडू टाकण्याकरता सज्ज राहील. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा राकेश वनगे याने बहरदार खेळी पेश केली, गोलंदाजामध्ये चांगली आक्रमकता दाखवली. आता राकेशाचा 5वा चेंडू आत वळणारा चेंडू होता, म्हणजेच इन कटर चेंडू टाकलाय. अतिशय चांगला आणि सुरेख मारा गोलंदाज राकेश वनगे इथे पेश करतोय. पुन्हा बीट होतो फलंदाज. या डॉट झालेल्या चेंडूवरती परंतु एक वेगळं द्वंद्व रंगलं होतं. पहा, विश्वनाथ जाधवने एक वेगळी हुलकावणी दिली. ॲप्पी जो पुढे सरसावला होता धाव घेण्यासाठी, त्याला थोडं बॅकफुटवर आणण्याचं काम एका ऍक्शन मध्ये त्याने दाखवलं. धाव संख्या 9. या षटकातील आता शेवटचा चेंडू असेल. लास्ट डिलिव्हरी इन द सेकंड ओव्हर. इनसाइड आउट करून जागा बनवून खेळला जातो. चेंडूला चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. एकदा पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याची घाई, अति घाई म्हटलं जातं संकटात नाही. तसं काही घडत नाही. 2 धावा सहजतेने पूर्ण होत आहेत. याचबरोबर 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस हारल्यावर फलंदाजी करताना जॉय 11 चिंचोटी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 12 धावा. एक गडी बाद 11 धावा झाल्यात. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर चर्चा करण्याकरता कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा येऊया. ऐकूया सुमधुर गीत. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा दिल्यात. पहिल्या षटकामध्ये विश्वनाथ जाधव याच्या 8 धावा कुठल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये राकेश वनगे हा 3 धावा देतो, 1 सफलता प्राप्त करतोय. नो मीटिंग नो टाइम. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. टीम मीटिंग करू नका. वेळेला फार महत्व द्या मित्रांनो. इथे जो मेहनत करेल तो पुढे जाईल. मेहनत, संघर्ष, जिद्द, चिकाटी हे सर्व काही आपल्याला पाहायला मिळेल काय फलंदाजी करणाऱ्या संघामध्ये. म्हणूनच कष्टाचं फळ हे नेहमीच चांगलं असतं मित्रांनो. कारण यापूर्वीच परमेश्वराने म्हटलेलं आहे की माझ्याकडे मागून जर मिळत असेल तर भिकाराला भीक आणि शेतकऱ्याला पीक हे मी कधीच कमी पडू दिलं नसतं. म्हणूनच याकरता कष्ट, मेहनत हेच तुमचं कर्म आहे आणि ते प्रत्येकाला करावं लागेल. येस डेफिनेटली. खूप चांगलं वक्तव्य यावेळेस मात्र आपल्याला ऐकायला मिळालं सन्माननीय संदीपजी गावड सर यांच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र एक काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे. स्ट्रायकरकडे प्रकाश तुंबडा अर्थातच ॲप्पे आणि दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतोय टेनिस क्रिकेट जगताचा चमचमता सितारा अर्थातच जाणीवगावचा विश्वनाथ जाधव. 2 जवळचे मित्र, 2 खुल्या गटातील एकाच संघामध्ये खेळणारे खेळाडू आज मात्र या एपीएलच्या माध्यमातून एकमेकांसमोर उभे ठाकलेत. गोलंदाज विश्वनाथ जाधव त्याच्या कोट्यातील आता पुढचा चेंडू असेल. पहिला चेंडू वाट बघितली, त्याच्यानंतर हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. पॉइंट क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण, 1 धावेची स्ट्राईक रोटेट केली. कारण एकमेकांवर विश्वास ठेवणं फार महत्वाचं आहे. हा विश्वास ठेवलाय संतोष जाधव.
बघितला आणि संतोष जो आपण बघतोय संतोष कोम याच्यावर एक टेनिस विश्वातील नामांकित हिरा, अनेक वर्ष क्रिकेटमध्ये त्यांनी गाजवलेत. टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघाचा आधारस्तंभ म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं आणि मोठमोठ्या संघाच्या माध्यमातून खुळ्या गटात त्याला खेळण्यासाठी आमंत्रण असतं, तो हा दिग्गज खेळाडू संतोष कोम. काय त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडेल की पुन्हा एकदा दुष्काळ बघायला मिळेल? गोलंदाज तयार, विश्वनाथ जाधव त्याच्या कोट्यातील पुढील चेंडू टाकण्याकरता समोर फलंदाज संतोष कोमसाठी. लॉंग ऑन, काउ कॉर्नर, मिड विकेट, स्क्वेअर लेग. आणि ह्या चेंडूला खेळलाय आडव्या बॅटने, चेंडू जातो मिड ऑफ क्षेत्रात. एकदा पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा विचार आहे आणि बघता बघता 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. या क्षेत्ररक्षकाने केलेल्या छोट्या छोट्या चुका, त्या चुकीचा फायदा फलंदाज मैदानाच्या आतून उचलतोय. 2 धावा, 2 धावांची धावसंख्या पोहोचली ती 14 वर. ज्यावेळेस धावा ह्या कमी येत असतात त्यावेळेस तुम्हाला हाफ चान्स जे आहेत ते फुल मध्ये कन्वर्ट करावे लागतात आणि त्यासाठी तुमच्या पायांमध्ये मात्र चित्त्याचा वेग असणं फार गरजेचं असतं. अगदी बरोबर आहे. हा क्रिकेटमधील अनुभव आहे मित्रांनो. ज्ञानाची जी काही शिदोरी आहे ती शिदोरी आपल्याला पाहायला मिळते. दीपेश माने एक चांगले समालोचक त्यांच्या मुखातून. ओ, डावी इष्टीच्या जवळून जाणारा चेंडू आहे आणि फलंदाजाला बीट करून सरळ यष्टीरक्षक राकेश वनगे याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या आहे ती 2.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 धावा. भरपूर प्रमाणामध्ये रोखलंय. याचाच अर्थ आवश्यकता आहे अशा एखाद्या संकट मोचकाची जो जॉय 11 चिंचोटी संघाला सावरेल. पुढचा चेंडू, आता चेंडूला उचलला, चेंडू हा पट्ट्याबाहेर, सीमा पार, आर पार, दमदार, शानदार, वजनदार, हा आलाय षटकार. तुम्हाला असं म्हणायचं आहे की आमचे स्कोरर सुद्धा जे षटकार कशा पद्धतीने केलाय तशा पद्धतीने ही रेषा इकडे आखतायत. येस, इथं बॅक टू बॅक दुसरा षटकार येताना मात्र पाहायला मिळाला. Wow. संतोष कोम जो इथं मात्र फॉर्मशी आपल्या चाचपडत होता, आता मात्र लईमध्ये येताना पाहायला मिळतोय. संदीप सर, यस, संतोष कोम आता मैदानाच्या आतून ठोकतोय बॉम्ब. 6 धावा, 6 धावांची धावसंख्येत बदल, धावसंख्या पोहोचली ती 26 वर. ही इज ऑन फायर. हे होणं फार महत्वाचं असतं कारण नेहमीच अशा प्रकारच्या खेळाडूंना कोणीच रोखू शकत नाही. आता तो पुन्हा फॉर्म मध्ये परततोय, लय मध्ये येतोय आणि गोलंदाज येतो भय मध्ये. चेंडू हवेमध्ये, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये, 1 बाउंस, सीमा रेषे पार, आर पार, दमदार, शानदार, वजनदार, हा आलाय चौकार. उर्वरित 2 षटकं शिल्लक आहेत. 30 धावा सध्याच्या स्थितीला धावपळकावर जमल्यात जॉय 11 चिंचोटी संघाच्या. 12 चेंडू शेष आहेत. या 12 चेंडू मध्ये काय घडतंय, काय बिघडतंय ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. प्रेक्षको कुठेच जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा आदिवासी प्रीमियर लीग 2021. माने यांच्या समवेत. दीपेशजी, पहिल्या 2 षटकांमध्ये जर बघितलं तर फार कमी धावा होत्या, 11 धावा होत्या. त्याच्यानंतर आक्रमक पावित्रा, लय मध्ये फलंदाज येताना दिसतोय संतोष कोम. हॅलो, संतोष कोंब लईमध्ये येताना पाहायला मिळाला, परंतु लईमध्ये येत असताना पहा हल्ला कोणावरती चढवलाय. ज्या खेळाडूला इथं ज्याची उंची गाठण्याचा प्रयत्न बरेचसे खेळाडू करतायत अशा खेळाडूवरती हल्ला चढवणं हा एक जबरदस्त जिकिरीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संतोष कोमने साकारलाय. ज्या पद्धतीने सकाळपासून संदीप सर वर्णन करत होते संतोषचं, त्या पद्धतीने मात्र तो येताना लईमध्ये पाहायला मिळालाय. येस, नो डाऊट. आणि निश्चितच त्यांना अजूनही खेळपट्टीवर तग धरून राहावं लागेल कारण जर आपल्याला एखादा धंदा व्यवसाय करायचा असेल तर आपलं दुकान उघडं ठेवणं फार महत्वाचं आहे. दुकान उघडं ठेवल्यानंतर गिराक येत असतं, ग्राहक येत असतात आणि इथे क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा जर तुम्ही तिथे उभे राहिला तर धावा या येतीलच. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. त्या 2 षटकांमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय ऐकूया आमचे साथी समालोचक मित्र
दीपेश माने यांच्या मुखातून. धन्यवाद संदीप सर. यावेळेस मात्र गोलंदाजी मागवती फार एंड कडून गोलंदाज सचिन दाखल झाला. इथं मात्र अप्पीची बाट देखील तळपली. ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या. वाण नाही परंतु गुण जरूर लागलाय. चेंडू गेला सीमा पार. षटकार. चौथी बाउंड्री यावेळेस मात्र येताना पाहायला मिळाली. टीम जॉय स्पोर्ट्स साठी पहिल्या षटकाचा विचार केला तर तिसऱ्या षटकाच्या 3 चेंडूवरती विश्वनाथवर चढवलेले हल्ले आणि इथं मात्र सचिन वरती केलेलं आक्रमण. ॲपी इज ऑन अ फायर. इथं मात्र लगातारचा दुसरा. क्या बात आहे. भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लाईक बाउंड्री बाहेर. सीमारेषा पार. दर्जेदार षटकार. जाहीर झालंय. फलंदाज ॲपी आला. फलंदाज ॲपी आक्रमक रूप धारण करतोय. धावसंख्या वेगाने पुढे सरकली. धावसंख्या 42-42. इथून मात्र कालच्या दिवसामध्ये पहिली षटकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली होती. दुसरी षटकाराची हॅट्रिक येणार का? एसटी लगत विश्वनाथ जाधव यावेळेस मात्र पुढे सरसावला एसटी रक्षणासाठी. लगातारचा तिसरा षटकार खेळायचा होता. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाने अप्रतिम झेल टिपलाय. ॲपी याच्या शॉर्ट कॅमिओला लागलेला पूर्णविराम. फलंदाज ॲपी वैयक्तिक बाद झालाय 13 धावसंख्येवरती. आदिवासी चषक ठेवलाय. पुढील होणारा मॅच असेल पार्थ वॉरियर्स विरुद्ध फायटिंग फॉल्कॉन. या दोन संघादरम्यान ही लढत असेल आणि दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. चालू असलेल्या मॅच मध्ये एक ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. ॲपी प्रकाश याला बाद केला जातोय आणि तो बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आत गेलाय. विचार जर केला तर अनिल कांबळे नावाचा फलंदाज मैदानाच्या आत गेलाय. 9 बॉल अजूनही शिल्लक आहेत. चांगली वाटचाल फलंदाजीमध्ये केलेली आहे जॉय 11 चिंचोटी संघाने. दीप सर खूप चांगली सुरुवात म्हणावी लागणार आहे. 42 धावा आतापर्यंत धावपलकावरती. आणि आजच्या जर संपूर्ण दिवसाचा विचार केला ना तर 50 पेक्षा जास्त धावा आपल्याला धावपलकावरती पाहायला मिळाल्या नाहीयेत. आणि तरी देखील चेसिंग करताना समोरचा संघ अडखळतोय. याचा अर्थ जर 60 पर्यंत जॉय स्पोर्ट्स संघ जर जाताना पाहायला मिळाला तदनंतर मात्र अडचणी वाढताना पाहायला मिळतील. त्या म्हणजे केबीएन स्पोर्टच्या. यावेळी सचिनचा हा मारा. संतोष कोम अनप्लेएबल डिलिव्हरी. काय जबरदस्त यष्टीरक्षणाची भूमिका. इथं मात्र चारी मुंड्याची फलंदाज संतोष कोंब तंबूच्या आसऱ्याला. डीजे. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाचा दरबला. क्षेत्रामध्ये असताना आपल्याला गुरुवर्यांचं मार्गदर्शन लाभतं आणि म्हणूनच आपण पुढे जात असतोय. आपला विकास होत असतोय. क्रिकेट क्षेत्रामध्ये पुढे जायचं असेल तर एक मार्गदर्शक असायला हवा. कोच रमाकांत आचरेकर सरांच्या मला आठवण झाली. सचिन तेंडुलकर सरांना ज्या वेळेस त्यांनी कोचिंग केलं, ट्रेनिंग दिलंय, खूपच कमी वयामध्ये सचिन तेंडुलकर सरांनी जी उपलब्धी हासिल केली आणि वाख्यानाजोगी कामगिरी केली. तसंच आता इथे मार्गदर्शन भेटलं. मी का वक्तव्य केलं असं? कारण 2 लगातार षटकार आल्यानंतर विश्वनाथ जाधव कोचिंग करत होता, ट्रेनिंग देत होता की चेंडू आता तुझे कसे पडायला हवेत. सचिन याला गायडन्स केलं, मार्गदर्शन केलं. यस, नक्कीच आम्हाला देखील अभिमानाने सांगायला अभिमान वाटेल की विश्वनाथ जाधव आणि त्याचा भाऊ विजय जाधव जिथून शिक्षण घेऊन पुढे आलाय त्याच शाळेमध्ये आम्ही देखील अध्यापनाचं काम करतो. इथं मात्र आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. निर्धाव चेंडूची सांगता. सचिन वरती हल्ले जरूर चढवले गेले. तदनंतर मात्र सरांनी सांगितल्याप्रमाणे मार्गदर्शन झालं. संत तुकारामांचं एक वाक्य आपल्याला नक्की आठवेल. जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे. शहाणे करून सोडावे सकळ जन. इथं मात्र विश्वनाथ जाधवनं आपल्या ज्ञानाचा उपयोग मात्र आपल्या सर्व संघातील खेळाडूंसाठी करून दिलाय. सचिनला पहा काय जबरदस्त कमबॅक करून दिलाय विश्वनाथनं. यष्टीच्या मागं तो आला. ॲपीला जेलबाद करून दिलं. तदनंतर मात्र संतोष कोमला त्यानं यष्टीचित पकडलं. आता मात्र सचिन पुन्हा एकदा मार्गस्थ. यावेळेस फटका चांगला आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षक जेलच्या खाली. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाने केलेली चूक आणि झेल धरणीला दान होताना पाहायला मिळाले. षटक क्रमांक 4 ची समाप्ती होताना पाहायला मिळाले. आणि धावपलकावरती धावांचा विचार केला तर 43. हाणामारीचे शेवटचे स्लॉग ओव्हरचे 6 चेंडू शिल्लक असताना डीजेकडे जाऊया. तर डीजेला देखील एक संधी देऊयात.
हाताळण्यासाठी पुन्हा एकदा स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट डावकुरे आताचा एक युवा वेगवान गोलंदाज प्रवीण परेड गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतोय. संदीप सर, शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत, 43 धावा धावपलकावरती आहेत. इथून किती धावसंख्यापर्यंत तुम्ही पाहताय जॉय स्पोर्ट्सला? खरं तर मागच्या 4 चेंडूवर रोखलं गेलंय फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि आता या 6 चेंडूंमध्ये माझा जो विश्वास आहे 12 ते 13 धावा यायला हव्यात आणि ते प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून व्हायला हवेत. नक्कीच इथं मात्र आदिनाथ आणि पहिल्या चेंडूवरती आडव्या बॅटनं हल्ला चढवायचा होता. आदिनाथचा हा फटका अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. फेकी फार चांगली आहे परंतु थोडस एसटी पासून दूर ठेवलंय यावेळेस चेंडूला क्षेत्ररक्षकाने, त्यामुळं 2 धावा आदिनाथला मिळत आहेत. 2 धावांनी धावपलक पुढे सरकते. 45 धावा अर्थातच धावपलकावरती लावल्या गेल्या. 45 हा आकडा विचारात घेतला तर भारतीय क्रिकेटचा जबरदस्त आक्रमक आघाडीचा फलंदाज रोहित शर्माची आठवण होते आणि काय जबरदस्त विक्रमाला गवसणी घातली त्यांनी. 2019च्या विश्वचषका दरम्यान 5 शतक झळकावणारा तो एकमेव फलंदाज राहिलाय. इथून मात्र पुन्हा एकदा प्रवीण परेडचा स्लोअरून पलीचा हा चेंडू ओळखला होता. यावेळेस बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता परंतु अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय पुन्हा एकदा 2 धावांसाठी. या 2 धावांनी धावपलक पुढे सरकले. एक शॉर्ट धाव आहे. पहा पंचांची केवढी करडी नजर आहे. या रखरखत्या उन्हामध्ये प्रत्येक बाबीवरती लक्ष असणं केवढं जबरदस्त काम पार पाडतायत सन्माननीय परशुराम पाटील सर. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात पंचांसाठी. वयाची 50 अर्थातच अर्धशतक त्यांचं देखील पूर्ण झालंय तरी सुद्धा खूप जबरदस्त प्रेम क्रिकेटवरती पाहायला मिळत आहे. आणि नेहमीच खरं तर आपण बघतोय तर APL मध्ये प्रत्येक वर्षी परशुराम पाटील यांना पंचांच्या कामगिरी करता आमंत्रण दिलं जातं. प्रवीण परेडचा हा चेंडू समोरच्या दिशेनं बॉलर ब्रॅक ड्राईव्ह खेळला होता. चेंडू आलाय समालोचन कक्षाला, सलामी देण्याचा प्रयत्न, अडवला गेलाय चेंडू. इथं मात्र 2 धावा. काय जबरदस्त फुटबॉल पाहायला मिळाला. उमेश यावेळेस मात्र नक्की 2 धावा वाचवताना पाहायला मिळालाय. उमेश महाळीने स्वतः कर्णधार आहे आणि 2 धावा नक्की वाचवल्या. 2 धावांनी धावपलक पुढे गेले. धावपलकावरती 48 बरोबर 48 धावा. इथून मात्र अलॉंग दी कार्पेट फटका गेलाय. पुन्हा एकदा 2 धावेचा प्रयत्न होतोय. इथं मात्र धावबाद झालाय फलंदाज डावकुरे हाताचा. सर, मला हे समजलं नाहीये, डावकुरे हाताचा फलंदाज गोलंदाजी करतोय गोलंदाज, डावकुरे हाताच्या फलंदाजानं स्ट्राईक घेणं फार गरजेचं होतं. इथं मात्र स्वतःला धावचित करून तो बाद झालाय. म्हणून या क्रिकेट खेळत असताना त्याच्या परिपूर्णता असणं फार महत्वाचं आहे. क्रिकेट एक खेळाबद्दल तुम्हाला सर्वही ठाऊक असणं फार महत्वाचं आहे. क्रिकेट कसं खेळलं जातंय, कुठला पत्ता कधी ओपन करावा हे सुद्धा ठाऊक असायला हवं. कुठल्या फलंदाजाला कधी आपण मैदानाच्या धाडावं याची अगदी योग्य पद्धतीने आखणी करणं म्हणजेच क्रिकेट. क्रिकेटचे अनेक अर्थ आहेत मित्रांनो. मॅचकडे रवाना होऊया. सध्याच्या स्थितीला धावसंख्या झालेली आहे धावपलकावरती 49. चला, यानंतर आम्ही जरूर जाऊ टॉस बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी फायटिंग फॉल्कन अँड पार्थ वॉरियर्स हे 2 संघ एकमेकांसमोर आपल्याला येताना पाहायला मिळतील. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय परंतु तो असणार आहे नॉन स्ट्रायकर एंडकडे. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ मार्गस्थ आहे. 49 धावा धावपलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीण परेड मार्गस्थ होत असताना आदिनाथसाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट. या षटकामध्ये एकही मोठा फटका खेळून दिलेला नाहीये. कौतुक करावं लागणार आहे या गोलंदाजाचं. पुन्हा एकदा विश्वनाथनं फेकी केली आहे. इथं पहा काय प्रयत्न आहे. हा प्रयत्न मला काय आहे तो समजला नव्हता. अजून एकही चेंडूचा खेळ बाकी आहे. इथं मात्र आल्या माघारी परतलाय फलंदाज जयदीप. येस, म्हणजेच आता दयनीय अवस्था होताना दिसते शेवटच्या क्षणाला. धावपळकावर धावा तर चांगल्या आहेत. दुसऱ्या बाजूला सदानंद स्मृती 9192 या संघाचे संघ मालक दाखल झाले आहेत. भावेश बाबर, वेलकम. आम्ही आपलं स्वागत करतोय. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांचा संघ अजूनही त्यांचं आव्हान या APL मध्ये जिवंत आहे. येस सर, ही तर खरी रहस्यमयता आहे या स्पर्धेची. संपूर्ण 2 दिवसाचा खेळ संपलाय तरी देखील अजून एकही संघ क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. तर पार्थ वॉरियर्स आणि फायटिंग फॉल्कन. चला, इथे शेवटचा चेंडू उडावलाय. हवेमध्ये चेंडू राहिलाय. क्षेत्ररक्षक जेलच्या खाली सोबत जोडले जात आहेत. अर्थातच यानंतरचा होणारा सामना पार्थ वॉरियर्स विरुद्ध फायटिंग फॉल्कन.
हॅलो हॅलो धन्यवाद डिझे. 53 धावांचं लक्ष, 54 धावसंख्येचा पाठलाग कसं काय केलं असेल, काय घडामोडी करतायत, प्रारंभिक फलंदाज डावाची सुरुवात कशी काय करतायत आणि ज्या 11 चिंचोली संघाद्वारे गोलंदाज कशी सुरुवात करतोय याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता पहिल्या 3 षटकांमध्ये येत आहेत आमचे साथी समालोचक मित्र दीपेश माने. आवाज ऐकूया पुन्हा एकदा दीपेश माने सरांचा. संदीप सर, पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. यस, आपण उशिराने प्रेक्षक आपल्यापर्यंत जोडतात, युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडतायत. तर APL 2021 मधला आजचा हा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसातला हा लीग स्टेजचा सामना. एका बाजूला फलंदाजीसाठी आता मात्र सज्ज झालाय तो KBM स्पोर्ट्स सातिवली आणि गोलंदाजी करतोय तो म्हणजेच जॉय स्पोर्ट्स चिंचोटी. पहिला चेंडू हाताळण्यासाठी प्रकाश तुंबडा अर्थातच ॲप्पी, विश्वनाथ जाधवसाठी स्लोरन बलीचा चेंडू फसवला गेलाय. जाळं आखलं होतं, जाळ्यामध्ये मासा फसला होता. यावेळेस मात्र त्या माशाला क्षेत्ररक्षकानं बाहेर काढलं. रवी थला यावेळेस मात्र झेल सोडताना पाहायला मिळाला. सागर राजपूतनं झेल सोडलाय. इथं मात्र हा झेल सोडलाय की सामना सोडलाय? हॅलो, हा कॅच सोडला नाही तर हा मॅच सोडलाय, कारण मोठा मासा जाळ्यामध्ये अडकवता आला असता. जाळ बरोबर मांडलं होतं, मात्र ते जाळ फाटलं आणि मासा निसटला. जबरदस्त क्रिकेटचं द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये रंगलं होतं. विश्वनाथ जाधव आणि ॲप्पी अर्थातच प्रकाश तुंबडा. यावेळेस मात्र स्ट्रायकर यांकडे अशोक पाहायला मिळतोय. यावेळेस आडवा बाटना फटका चांगला आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे आणि धाव मिळेल ती एक. ज्या दोन्ही चेंडूंना निर्धाव स्वरूपात पाहिलं गेलं असतं ऍट द एंड ऑफ द डिलिव्हरी, त्या 2 चेंडूवरती मात्र 2 धावा येताना पाहायला मिळतात. आणि हे सुंदर अप्रतिम प्रक्षेपण मात्र प्रिन्स मूवीच्या माध्यमातून लाईव्ह दाखवलं जाते. आणि हे लाईव्हचा जो हातभार पूर्णपणे आर्थिक व्यवहारामध्ये आम्हाला लाभलाय तो सन्मान्य प्रवीणजी गुप्ता साहेब यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आता मात्र संधी सोडणार नाहीये. विश्वनाथ जाधव सारख्या फलंदाजाला तुम्ही संधी दिली तर त्या संधीचं सोनं तो नक्की करणार आहे. चेंडू गेला वन बाउन्स सीमा पार चौकार डीजे. काही कारणास्तव डीजे मात्र आपल्यापर्यंत विश्रांती घेतोय. काही टेक्निकल प्रॉब्लेम्स मात्र येताना पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसामध्ये देखील खूप सारे टेक्निकल प्रॉब्लेम होते, आजच्या दिवसामध्ये पण आहेत. आता मात्र 5 क्षेत्ररक्षक ऑफसाइड वरती आणलेत. आडव्या पाटनं पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. संतोष कोम चेंडू पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. वन बाउन्स चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल का? तर नाही. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. विश्वनाथ जाधव हिचं सेट ऑन फायर. जॉय स्पोर्ट्सचे सन्माननीय संघमालक अर्थातच दयानंदजी वाघ साहेब यांच्या माध्यमातून जर विश्वनाथला झेल स्वरूपात बाद केलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे जॉय स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूंकरिता. येस, कसाही जर तो बाद झाला तरी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. इथं मात्र विश्वनाथ जाधवच्या इथं खेळीला पूर्णविराम लावण्यासाठी प्रयत्न केले जातात, परंतु तो थांबणारा घोडा नाहीये. लंबी रेस का घोडा. यावेळेस मात्र षटकार गेलाय लांब 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 6 धावांसाठी. संदीप सर, ही सुरुवातीपासूनच पाहायला मिळतं विश्वनाथ जाधव याच्यामध्ये. आणि जे जीवनदान दिलं ते जीवनदानाचं वरदान ठरवताना दिसतो फलंदाज विश्वनाथ जाधव. मैदानाच्या चोहे बाजूने फटकेबाजी करण्याची क्षमता, काबिलियत या खेळाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 धावांची धावसंख्या फुलली, धावसंख्या बहरली, धावसंख्या झाली 16. येस, मैदानाच्या चौफेर तो फटकेबाजी करतो, कारण मागच्या 2018च्या शक्ती चषकामध्ये विक्रोलीच्या एका जबरदस्त गोलंदाज अर्थातच गिरीश कोचरेकर वरती रिव्हर्सच्या माध्यमातून जो षटकार खेळला होता, जबरदस्त शक्ती चषकातला तो षटकार ठरला होता आणि ती त्याच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय खेळी देखील राहिली आहे. इथून मात्र विश्वनाथ जाधव आडवा बाटनं खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र असफल. हाणून पाडला प्रयत्न, षटक समाप्तीची घोषणा यावेळेस मात्र पंच करतील. ॲप्पी थोडासा नाराज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 संपलाय. धावफलकावरती 16 धावा आहेत. इथून मात्र 24 चेंडू आणि आवश्यकता असणार आहे ती मात्र धावांची 38 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू 38 धावा, 38 धावा 24 चेंडू. संदीप सर काय सांगाल? 24 चेंडू 38 धावांची गरज आहे. तुम्ही दिग्गज खेळाडूंचं नाव घेतलं गिरीश कोचरेकर, आणि त्यांच्याच माध्यमातून यंदाच्या हंगामामध्ये मला निश्चितच दारदार येथील प्रभादेवी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करण्याची संधी मिळाली होती.
आणि त्या सरांना कोण विसरेल. अतिशय चांगला आणि सैमिक क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, एक आदर्श क्रिकेटर म्हणून त्याला पाहिलं जातं आणि ती व्यक्ती तुम्ही माझ्या डोळ्यासमोर आणली आणि या आठवणी लगेचच ताज्या झाल्यात. यस नक्कीच खूप चांगल्या व्यक्तिमत्वांचा तशाच पद्धतीने गौरव होणं फार गरजेचं असतं, कारण अशा प्रकारची माणसं आजच्या जगामध्ये खूप कमी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण दगदगतं जीवन आहे, वेगवान हे जग मात्र पाहायला मिळते आणि या वेगवान जगामध्ये अतिशय आपुलकीने प्रेमानं बोलणारी खूप कमी माणसं पाहायला मिळतात. येस, कारण जो तो ज्याच्या त्याच्या मार्गावर निश्चितच राहत असतो. आणि इथे जर हल्लीचं जे जग आहे, हे युग आहे, ते खूपच फास्ट झालंय. क्रिकेट जसं फास्ट झालंय तसं हे युग सुद्धा फास्ट झालेलं मला दिसून येतोय. येस, यावेळेस मात्र अशोक बोरड स्ट्रायकर यांकडे येताना पाहायला मिळतोय. इथं मात्र विजय होणाऱ्या संघासाठी सर अजून एक पर्वणी आली आहे, कारण पिंट्याराधा परेड जे आहे त्यांच्या माध्यमातून अनोख्या शैलीतील अर्थातच आदिवासी लोककला जपणाऱ्या ट्रॉफीज अर्थातच आपल्याला पाहायला मिळणार आहेत, ज्या तारपा स्वरूपात असणार आहेत. प्रथम 3 क्रमांकासाठी उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीरासाठी त्या 6 ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळणार आहेत, ज्यामध्ये तारपा या आदिवासी लोककलेचं एक आपल्याला प्रदर्शन पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज वसंत दाखल झालाय. स्ट्रायकरकडे अशोक भोरड, मॅन फ्रॉम गोखिवरे. अकूट टप्प्याचा हा चेंडू यावेळेस मात्र खेळलाय लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेने. चेंडू गेलाय 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र केबीएम स्पोर्ट्स सातिवली संघाच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळतोय, कारण 2 आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, त्यांचे विश्वनाथ जाधव आणि अशोक बोरड यांच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. आणि आयकॉन कसे असावे याचं एक जबरदस्त उदाहरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना आप्पीने जरूर फसवलं होतं. गाळा यावेळेस गळाला मासा लागतोय असं वाटलं होतं, परंतु ऐन वेळेस तो निसटला. इथून मात्र पुन्हा एकदा वसंत, पुन्हा एकदा तोच चेंडू. यावेळेस मात्र परिणाम सारखाच होणारा बॅक टू बॅक 2 चौकार. अशोक बोरड इज अ सेट ऑन अ फायर. बघितलं आपण 2 फटके त्याच्या ऑन साइडला पाहायला मिळाले, एक फाईन लेगच्या दिशेने, त्याच्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून लॉंग लेग दिशेने जाताना दिसलंय. लगातारच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके आल्यानंतर धावसंख्येला गती मिळाली. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचली ती 24 वर. स्कोअर मोजून 24. सर्व काही फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने चांगल्या पद्धतीने होताना दिसतंय. धावा वेगाने येतात. सर कुठेतरी मोरल डाऊन होताना पाहायला मिळतंय जॉय स्पोर्ट्सचा, ज्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती झेल सुटला होता विश्वनाथ जाधवचा. तदनंतर मात्र हे जे उर्वरित 6 चेंडू आतापर्यंत आलेत ते मात्र अडचणीत आणणारे ठरले जॉय स्पोर्ट्ससाठी. इथून पुन्हा एकदा वसंत मार्गस्थ होत असताना पुन्हा एकदा तोच चेंडू होता. परिणाम मात्र तोच यायला पाहिजे होता, त्यामुळेच फलंदाज अशोक बोरड नाराज होताना आपल्याला पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला चिंता वाढलंय फिल्डिंग करणाऱ्या संघाची, कारण ब्रेक थ्रू मिळवणं फार गरजेचं आहे. म्हणूनच म्हटलं जातं की बुडत्याला काडीचा आधार तसाच गोलंदाजाला इथे शतरक्षकाचा आधार असणं फार महत्वाचं आहे. तो झेल जो सोडलाय विश्वनाथ जाधव याचा, तो झेल इथे कुठेतरी कोसला जातोय. येस, 24 धावा धावपलकावरती अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा वसंत मार्गस्थ झालाय. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, बॅटची काढा, चेंडू. यावेळेस मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय क्षेत्ररक्षकानं. असं वाटलं होतं की चेंडू फ्लाय होईल की काय, परंतु ऐनवेळेस क्षेत्ररक्षकानं हाताच्या स्पर्शाने मात्र चेंडू थांबवला. एकेरी धावेमध्ये धावपलक पुढे सरकलं आणि आता मात्र पुन्हा एकदा विश्वनाथ जाधव स्ट्रायकरकडे येताना पाहायला मिळालाय. हीच खरी खेळाडूंना संधी आहे, या संधीचं सोनं ते करू शकतायत. स्वतःची उपयुक्तता काय आहे हे दाखवून देणारी संधी म्हणजेच APL 2021 ची ही स्पर्धा. येस, गोल्डन प्लॅटफॉर्म मात्र निर्माण केला गेलाय या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून. जोगारी साहेब असतील, पिंट्यादादा परेड असतील, त्याचबरोबर विकासजी वायडा असतील, ज्ञानेश्वरजी सापटे साहेब असतील, या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. इथं पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. विश्वनाथ जाधव यावेळेस फटका फसला होता, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील सफलरित्या पूर्ण केलाय. 2 धावांनी धावपलक पुढे सरकले. धावपलकावरती धावांचा विचार केला तर धावा लागल्या गेल्यात 27. विश्वनाथ जाधव खूप चांगला फलंदाज आहे. पुलचे, हुकचे आणि सर्वोत्तम म्हणजे रिव्हर्सचे चांगले फटके खेळताना तो पाहायला मिळतो. धावसंख्या 27 आणि त्याचे फुटवर्क बघा, चांगले शरीराची हालचाल होते, शरीर संतुलन व्यवस्थित बनवतंय, लवचिकता त्याच्यामध्ये पाहायला मिळतोय. गुणवत्ता त्यांनी दाखवून दिलंय आणि त्याच गुणवत्तेच्या जोरावर हा संपूर्ण विश्वामध्ये गाजलेला खेळाडू आहे विश्वनाथ. येस, यावेळेस मात्र पुन्हा एकदा विश्वनाथ जाधव स्ट्रायकरकडे सन्मान देण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र केला गेला. खूप चांगला चेंडू हाताळला होता. शेवटच्या चेंडूवरती आपल्याला निर्धाव
चेंडू येताना पाहायला मिळाला. 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटका अखेर धावफलकावरती 27 धावा लागल्या गेल्या. तर जाता जाता मी एक जरूर आठवण करून देईल, विश्वनाथ जाधवने एक जबरदस्त रिव्हर्सचा फटका खेळला होता. भावेश पवारच्या गोलंदाजीवर धोंडा नवगर इथे जी स्पर्धा झाली होती त्या ठिकाणी धानीव हा संघ विजय झाला होता आणि अप्रतिम दर्जेदार असा देखणा रिव्हर्सचा फटका त्याने भावेश पवारला खेळला होता. तोच विश्वनाथ जाधव यावेळेस आपल्या मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करतोय हे धावतं समालोचनाच्या माध्यमातून सांगण्यासाठी. तर इथून मात्र तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा मार्गस्थ झालाय गोलंदाज प्रकाश, अर्थातच ऍप्पे. ऍप्पे या नावाने खूप सारं प्रेम या खेळाडूंना मिळवलंय या परिसरामध्ये. या परिसरातच नव्हे तर संपूर्ण वसई असेल, पालघर असेल आणि पालघर बाहेर रत्नागिरी रायगड पट्ट्यामध्ये देखील असेल. खूप चांगला प्रसिद्धीस आलेला हा खेळाडू आहे गुजरात भागामध्ये. आणि विशेषतः मी काल ज्या स्पर्धेचा सर उल्लेख केला होता, तलासरी तालुक्यामध्ये होणारी आदिवासी क्रिकेटचा महासंग्राम नावाची जी स्पर्धा आहे, परिवर्तन ग्रुप मोडगाव, सन्माननीय जिल्हा परिषद उपाध्यक्ष काशीनाथजी चौधरी यांच्या माध्यमातून ती स्पर्धा येत असते आणि त्या स्पर्धेमध्ये अनेक वेळा म्हणजेच सातत्यानं विजयी संघामध्ये अर्थातच आपल्याला प्रकाश तुंबडा पाहायला मिळत असतो. एक मोठा खेळाडू आहे क्रिकेट मधील, एक मोठं नाव म्हणजेच प्रकाश तुंबडा. आता त्याच्या बोटांची जादू चालणं फार महत्वाचं आहे, कारण युनिटी असायला हवी, एकी असायला हवी. एकीचे बळ हे नेहमीच भारी पडत असतं. 18 चेंडू 29 धावांची गरज असताना पुन्हा एकदा पुढे सरसावलाय प्रकाश तुंबडा. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कर्णधार स्वतःच्या खांद्यावरती धुरा घेऊन पुढे सरसावलाय. धावसंख्या 27 बनलेली आहे. अजूनही 27 धावांची आवश्यकता उर्वरित चेंडूंमध्ये. इथं मात्र बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडण्याचा प्रयत्न एकेरी धावेमध्ये. धावफलक 1ने पुढे सरकले 28 धावांवरती. इथून मात्र आणखीन 26 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रकाशचं जर हे षटक खूप चांगलं आलं, अर्थातच विश्वनाथला जर बाद करण्यामध्ये जर त्याला यश आलं तर मात्र नक्कीच सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो जॉय स्पोर्टचा. सध्या ही भागीदारी जी आहे ती भागीदारी डोकेडुकीत ठरतं. पहिला विकेट करता हे दोघांनी मिळून 28 धावा बनवल्यात आणि मनमुरादपणे फलंदाजीचा आनंद लुटतायत. इथून मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक कमावण्याची संधी असणार आहे. बाहेर जाणारा चेंडू सोडून दिलाय. पंच आमच्याकडे वळतायत. येस इट इज वाईट. 2 हात रुंदावत आम्हाला इशारा केला जातोय. वाईटचा हा इशारा अतिरिक्त कॉलम मध्ये 1 धाव लागली जाईल. पहिला वाईट यावेळेस येताना पाहायला मिळाला या सामन्यामध्ये. आणि जोपर्यंत एखादा विकेट मिळत नाही तोपर्यंत दयानंद वाघ यांच्या चेहऱ्यावर सुद्धा हास्य आपल्याला दिसणार नाही. रिव्हर्स फटका खेळायचा होता फलंदाजाला. 1 धाव सहजतेने पूर्ण केली आणि एका धावणीची संतुष्ट व्हावा लागतोय. लेग बाईच्या स्वरूपात ही 1 धाव अंकित. धावफलकावरती धावांचा विचार केला तर तिसऱ्या दशकामध्ये यस पंच बॅट मधून 1 धाव आहे. पहा काय जबरदस्त भूमिका आहे. स्वतःची चूक देखील पंचांनी मान्य केली आहे. ज्या पद्धतीने कॅन्सलचा जो इशारा, 2 शोल्डर आपण अगेन्स्ट इशारा देण्याची जी पद्धत आहे, एखादा निर्णय कॅन्सल करण्याची ती पद्धत इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आहे. हो, यावेळेस बॅटची काढा. अशोक बोराड इज अ बॅक टू डग आउट. पहिल्या विकेटचं पतन, पहिला गडी गारद, पहिला मोहरा मात्र टिपण्यामध्ये यश आपल्याला आलंय. आता आपण म्हणू शकतो की कमबॅक करण्याची क्षमता आता दाखवेल, कारण फलंदाज अशोक भोरड याचा सुद्धा आपण बघितलं की आदर्शपणा पाहायला मिळाला, डिसिप्लिन बघायला मिळालं. पंचांच्या इशाऱ्याची वाट न बघता तो सरळ पॉपिंग क्रीज मधून बाहेर पडलाय. पॉपिंग क्रीज म्हणजेच फलंदाजी पाठी मित्रांनो. आणि हा फलंदाज अशोक भोरड बाद झालोय. सचिन तेंडुलकर सरांची आठवण करून देणारा क्षण होता. कॅप्टन माजी कर्णधार राहुल द्रविड यांची आठवण करून देणारा क्षण होता. ब्रॅन लारा हे दिग्गज खेळाडूंची आठवण इथे करून दिली अशोक भोरड या फलंदाजाने. यस, खेळाडू वृत्ती, प्रामाणिकपणा हा फार महत्वाचा असतो आणि तो रक्तातच असणारा गुण आहे. तो आपल्याला टक्केवारीमध्ये सांगता येत नाही. तो एकतर असतो किंवा नसतो. काही खेळाडू त्यांच्या खेळमुळे प्रसिद्ध असतात, तर काही खेळाडू असा आदर्शपणा दाखवल्यामुळे त्यांचं नाव नेहमीच घेतलं जातं. कुठेही स्पर्धा असो मग एक खेळाडू आपल्या डोळ्यासमोर येत असतात. त्याच्यातलंच एक खेळाडू म्हणजेच अशोक. यस, इंग्रजीमध्ये एक प्रोवर्ब आहे, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. आणि तीच ऑनेस्टी यावेळेस मात्र अशोक बोरडने दाखवली. पहिला गडी गारद झाल्यानंतर नवीन फलंदाज डावखुरे हाताचा मैदानामध्ये आणण्यामध्ये यावेळेस रणनीती आखली आहे, कारण डावखुरे हाताचा गोलंदाजी करतोय. गोलंदाज मगाच्या षटकामध्ये महागडा ठरला, परंतु यावेळेस मात्र यश प्राप्त केले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीण परेड.
ज्या प्रवीण परेडनं शेवटचं स्लॉगवरचं षटक हाताळलं होतं. अष्टपैलू भूमिकेमध्ये यावेळेस मात्र पुढे सरसावलाय. क्षेत्ररक्षणामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट गलिरीचांमध्ये खेळाडू तैनात केलाय. डिपिश एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आहे, लॉंग ऑफ वरती खेळाडू आहे आणि कव्हर पॉइंट वरती स्वीपर कव्हर वरती देखील एक खेळाडू तैनात केलाय. इथून मात्र ॲपेचा हा चेंडू, आकुटाप्याचा हा चेंडू कट केलाय. बाहेरच्या दिशेला वाढणारा हा चेंडू हलक्या हातानं फक्त स्टिअर केलाय. विश्वनाथ जाधवला स्ट्रायकर यांकडे आणण्याचं काम केलंय. धावफलकावरती एक धाव अर्जित होईल. धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावा लागले जातात 31. इथून 31 धावा लागले. त्याचाच अर्थ आणखीन किती धावा हव्या आहेत ही सुद्धा चर्चा आपण करूया. 23 धावांची अजूनही गरज असेल मॅच जिंकण्याकरता. आणि त्यासाठी चेंडू किती शिल्लक आहेत तर आम्हाला माहिती मिळते की 13 बॉल शिल्लक आहेत आणि 13 बॉल मध्ये जिंकण्याकरता 23 रनची आवश्यकता. यस, इथून मात्र जर हा शेवटच्या चेंडूवरती गडी गारद करण्यामध्ये यश आलं ॲपीला तर खोटी इथं विकेट दिली जाईल का? यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकापासून लांब 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 वरचा षटकार, सीमा पार. कुठून चेंडू उचलला पहा विश्वनाथ जाधवनं. उजव्या यष्टीच्या खूप बाहेर हाताळलेला चेंडू. यावेळेस मात्र डिपेश काऊ कॉर्नरला फटका जाताना पाहायला मिळाला आणि खूप चांगले मित्र यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या माध्यमातून एक रंगत आणण्याचा प्रयत्न या APLच्या मैदानावरती करताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 37 धावा लागल्या. आता येणारे चेंडू शिल्लक राहिले आता 12 आणि 12 चेंडूंमध्ये धावांची आवश्यकता आहे ती म्हणजे 17. 12 चेंडू 17 धावा, 17 धावा 12 चेंडू. या 17 धावांचा लेखाजोखा आपल्यापर्यंत पोहोचवतील या परिसरातील अतिशय नामलोचक अर्थातच प्रसिद्ध समालोचक, संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांची वारी समालोचनाच्या माध्यमातून घडत असते असे सन्माननीय समालोचक संदीपजी गावड सर. धन्यवाद दिपेश माने. अतिशय चांगलं समालोचन त्यांच्या मुखातून आपण ऐकलंय. आता 12 बॉल शिल्लक आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता KBM स्पोर्ट्स सातिवली संघाला 17 रनची आवश्यकता. काय जॉय स्पोर्ट्स चिंचोडी संघ रोखेल या संघाला? या स्पर्धेकरता दानशूरपणा दाखवणाऱ्या काही महान व्यक्ती आहेत, त्यांचा सुद्धा उल्लेख मला जसा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये आपण करणार आहोत. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 17 रनची आवश्यकता. गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारण्याकरता टेनिस विश्वातील आणखीन एक दिग्गज खेळाडू मैदानाच्या आत उतरलाय. गोलंदाजी मार्गावर तो आलाय, बॉलिंग मार्गावर आलाय. संतोष कोम, लांबलचक असा रणप संतोष कोम असा राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. फुलटा चेंडू, या चेंडूला उचलले, चेंडू हवेमध्ये, पॉवरफुल स्ट्रोक, 6 धावा, षटकार, वॉटर स्ट्रोक, अप्रतिम. बघितलं ही चूक केली गोलंदाजाने, फुलटा चेंडू दिला आणि फलंदाजाने लगेचच हा चेंडू स्वीकारलाय. येस, गंगा आली होती आणि या गंगेचा उपयुक्त फायदा मात्र घेताना पाहायला मिळाला. अतिशय खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. प्रवीण परेडचा विचार केला तर ताकद खूप कमी आहे, परंतु ज्या पद्धतीने टायमिंग जुळून आलं त्या टायमिंग वरती मात्र या चेंडूला सीमापार धाडलं. आणि 2019 ची ती APL स्पर्धा सुद्धा गाजवली होती या खेळाडूने. त्या APL स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी, फलंदाजी, चांगलं प्रदर्शन, म्हणजेच एखाद्या क्रिकेटपटूकडून संघ मालकाला जी अपेक्षा असते ती अपेक्षा पूर्ण केली होती या खेळाडूने. तोच खेळाडू आहे प्रवीण परेड. आता 11 धावांची आवश्यकता, 11 बॉल 11 रन्स. संतोष कोम याचा हा लोअर फुलटा चेंडू सरळ बॅटने खेळायचा होता फलंदाजाला. 1 धाव मिळाली. बॅकवर्ड शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर 1 धाव मिळतो आणि नो बॉल. नो बॉलचा इशारा, कारण इकडचा जर कोणा आपण बघितला यष्टीरक्षकाच्या पाठीमागचा तर त्या कोण्यामध्ये आपल्याला किती फिल्डर पाहायला मिळतात? 1 2 3 4 होता, आता सरकतोय. हे फिल्डर्स आपल्याला बघायला मिळाले आणि त्याच कारणानं पंचाने हा नो बॉल घोषित केलाय. याचा बिहाइंड स्क्वेअर आणि याचाच अर्थ इथे फ्री हिटचा सुद्धा इशारा असेल. म्हणजेच एकंदरीत या 2 धावा 2 धावांची धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचली 45 वर, 45. दिपेशजी, येस, याला म्हणतात पेड से गिरा और खजूर में अटका. इथं मात्र काय संकट उभी राहत आहे जॉय स्पोर्ट्स संघासमोर. पुन्हा एकदा संतोष कोम स्ट्रायकर यांकडे आलाय. फक्त 9 धावांची गरज असेल. संतोष कोम राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. ओहो, चांगला फटका, चांगला ड्राईव्ह आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन टाटा बाय बाय करत चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, हा लाईक कडक स्ट्रोक, चौकार. या 4 धावांची धावसंख्या पोहोचली ती 49 वर. याचाच अर्थ आता फक्त 5 रनची आवश्यकता दिपेशजी. येस, इथून मात्र अडचणी वाढताना पाहायला मिळतात जॉय स्पोर्टच्या. कारण पहिल्या सामन्यामध्ये विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये पराभव त्यांच्या वाट्याला आलाय. दुसरा सामना देखील तशाच पद्धतीने मार्गस्थ होत असताना त्यांच्या मात्र चिंता इथं वाढताना पाहायला मिळतात. रणनीती खूप चुकीची होती मला असं वाटतं जॉय स्पोर्ट्स या संघाची.
डाबिस्टीच्या बाजूला पिच होणारा चेंडू होता. ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. आडव्या बॅटचा वापर. चेंडू जातोय वाईड ऑफ मिड ऑन क्षेत्रामध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू उचलतोय आणि फेकी येईपर्यंत 2 धावा फलंदाज विश्वनाथ जाधव याने पूर्ण केल्या. 2 धावा, 2 धावणीची धावसंख्या पोहोचली 51 वर. आता फक्त 3 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. असं वाटलं होतं की 54 धावांचं लक्ष हे कठीण होईल फलंदाजी करताना केबीएम स्पोर्ट्सला. असतं, परंतु जो झेल सुटला विश्वनाथचा तिथून मात्र सुटकेचा निश्वास टाकला केबीएम स्पोर्ट्सनं. इथं पहा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगला चेंडू हाताळला गेला संतोष कोमनं. यावेळेस मात्र विश्वनाथ जाधवसाठी आता 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 3 रनची आवश्यकता. 8 बॉल टू गो अँड 3 रन्स रिक्वायर्ड टू विन. 8 चेंडू 3 धावा. संतोष कोम गोलंदाजी मार्गावर. फॉर्म मध्ये येणं फार गरजेचं आहे. फलंदाजीमध्ये त्यांनी जरूर धावा बनवल्या. त्याच्यानंतर गोलंदाजी ही चांगली होणं फार महत्वाचं आहे. गोलंदाज तर संतोष कोम. आडव्याचा वापर केलाय. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये शॉर्ट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. एकही धाव मिळत नाही. हा डॉट चेंडू गेलाय. 3 षटकं आणि 5 चेंडूची समाप्ती झाली. प्रत्युत्तर दाखल 54 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना सध्याच्या स्थितीला केबीएम स्पोर्ट्स संघाची धावसंख्या झाली ती 51. अजूनही 3 रन्स आवश्यक. चांगल्या मांड्यावर या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालं. बॅटचं एज आणि आता कुठे विश्वनाथ जाधव याला परतावा लागेल. मात्र परतण्यापूर्वी त्याचं काम त्यांनी प्रामाणिकपणे बजावलंय. विकेटचं पतन गॉन. पिची येता येता फार उशीर झालेला पाहायला मिळालाय. 4थ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती मात्र बाद झालाय तो. हा मॅच संपल्यानंतर अविनाश गिराणे आणि किरण माळी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर या. हा मॅच संपल्यानंतर त्याच्यानंतर नरेश माळी यांनी सुद्धा व्यासपीठावर या. चालू असलेल्या मॅच मध्ये 4 षटक समाप्त झाले. 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सध्याच्या स्थितीला धावा झालेल्या आहेत त्या 51. आता 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 3 रनची आवश्यकता. विश्वनाथ जाधव याच्या खेळीवर आपण एक प्रकाश टाकूया. विश्वनाथ जाधव यांनी 3 खणखणीत चौकार आणि 2 उत्तुंग षटकारणीशी 30 धावांची चांगली खेळी पेश केली आणि संघाला सावरण्याचं काम केलं. दुसऱ्या बाजूला अशोक यांनी 1 चौकार ठोकला, 2 चौकार ठोकले, 2 चौकारणीशी 11 धाव बनवल्यात. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 3 रन्स. डिफेंड होणं कठीण आहे. कठीण जरी असलं तरी क्रिकेटच्या भाषेमध्ये हे अशक्य असं नाही. 3 धावा डिफेंड होऊ शकतात. येस, त्या पद्धतीने जर गोलंदाजी हाताळली गेली तर या 3 धावा देखील अवघड होताना पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय दिलीप. 6 चेंडू 3 धावा. ओव्हर टू संदीप सर. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 3 रनची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज दिलीप भोईर. हा ह्याचा जर संघ बघितला तर बंगलापाडा संघाच्या माध्यमातून तो क्रिकेट खेळत असतोय आणि त्याला संधी आहे हिरो बनण्याची. भिवंडी परिसरातील एक नामची नीरा आहे. भिवंडी परिसरामध्ये मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केलं. आता त्याला इथे गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. APL ची ही मोठी स्पर्धा. 6 चेंडू 3 धावा. बॅकफुटला जाऊन रूम बनवला, जागा बनवली आणि चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वळवलाय. चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार. हा आला विजयी चौकार. याच बरोबर विजय नोंदवलाय. व्हॉट अ मॅच. सहजगती हा मॅच जिंकलाय फलंदाजी करणाऱ्या केबीएम स्पोर्ट्स संघाने. अभिनंदन केबीएम संघाचं. तर जॉय 11 संघाला आणखीन आता संघर्ष करावा लागेल कारण त्यांच्या वाट्याला आणखीन 3 मॅच आहेत. त्या 3 मॅच त्यांना जिंकाव्या लागतील. एक छोटासा ब्रेक नंतर आपण सरळ जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे.